वैशिष्ट्ये? म्हणजे जर समजा एक्झाम मध्ये तुम्हाला आयोगाने जर समजा तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे विचारलेत, म्हणजे पॉलिटिक्सचे 15 ते 20 प्रश्न विचारले, तुम्हाला याच्यातून लक्षात घ्या किती मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. एखादा क्वेश्चन तुम्हाला याच्यावर पडणार, म्हणजे क्वेश्चन तुम्हाला असा येऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द फंक्शन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. पुढीलपैकी कोणतं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं फंक्शन नाहीये, असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायचं म्हटलं तर तुम्हाला हे वैशिष्ट्य माहिती पाहिजे वन बाय वन. जे मी तुम्हाला आज वन बाय वन सगळे सांगणार आहे, यानंतर तुम्हाला तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आता एक्झामच्या डेट जे आहेत ते तुम्हाला डिक्लेअर झालेले आहेत. माहिती पडले का नाही एक्झाम डेट्स बद्दल? हो. येस. एक्झाम डेट्स आता तुम्हाला आहेत 14 मार्चला तुम्हाला राज्यसेवेची एक्झाम आहे विलियम्स, आणि 11 एप्रिलला तुम्हाला एसटी आहे, सॉरी कंबाईन एक्झाम. कंबाईन म्हणजे पीएसआय एसटी एस सगळं आलं त्याच्यामध्ये. ती 11 एप्रिलला असणार आहे. ठीक आहे. तर या दृष्टिकोन तयारी तुम्हाला सुरू करायची. मागच्या वर्षी एक्झाम झाल्याने त्याच एक्झाम आता या वर्षी ते कंडक्ट करतायत. बघा मग मित्रांनो, राज्यघटनेत आता तुम्हाला मी सांगतो राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये. राज्यघटनेत समाविष्ट असलेले जे विषय व आशय या दृष्टीने भारतीय राज्यघटना जी आहे ही एकमेव वादित्व किंवा एकमेव द्वितीय आहे जगातली. जरी जगातील जवळजवळ सगळ्या राज्यघटनेतून काही भाग जे आहेत हे घेऊन बनवलेली असली तर इतर देशांच्या राज्यघटनेपेक्षा आपली जी राज्यघटना आहे भारताची ही वेगळी आहे. अशी भारतीय राज्यघटनेची काही वैशिष्ट्य आपण डिस्कस करूया. जे तुम्हाला मी जसं मागच्या क्लासमध्ये सांगितलं, नियर अबाउट 60 देशांच्या राज्यघटनेचा स्टडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यानुसार मग आपली एक राज्यघटना त्यांनी बनवली. आता आपल्या राज्यघटनेवर जेव्हा त्यांनी राज्यघटना बनवली त्या राज्यघटनेवर खूप सारे अपोजिशननी टीका पण केले होते. त्यांनी हे सांगितलं की दिस इज नॉट द कॉन्स्टिट्यूशन, दिस इज जस्ट द बॉरोड डॉक्युमेंट्स, असं त्यांनी म्हटलं. एक प्रकारे बॉरो डॉक्युमेंट्स आहेत. ठीक आहे. पण दिस इज नॉट अ बॉरो डॉक्युमेंट, दिस इज अ रिसर्च बेस्ड कॉन्स्टिट्यूशन, तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यामुळे सन 1949 मध्ये 1949 मध्ये स्वीकृत केलेल्या राज्यघटनेच्या मूळ वैशिष्ट्यात तुम्हाला अनेक दुरुस्त्यांमुळे, ठीक आहे, विशेषतः 7व्या आणि 42व्या 44व्या 73 74 आणि 97 या दुरुस्त्यांमुळे, या घटना दुरुस्त्या आहेत, या दुरुस्त्यांमुळे मोठे बदल झालेले आहेत आपल्या राज्यघटनेमध्ये. सुरुवातीलाच नमूद केलेलं आहे, तुम्हाला हे मी सांगणार आहे स्टार्टिंगला. तुम्ही जर बघितलं असेल 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट, 42वी जी घटना दुरुस्ती होती, ही आतापर्यंत सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती आपल्या राज्यघटनेमध्ये झालेली आहे इतिहासामध्ये पूर्ण राज्यघटनेच्या. आणि ही जी घटना दुरुस्ती आहे ही घटना दुरुस्ती, याच घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया देखील म्हणतात. याला काय म्हणतो आपण? मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, याच घटना दुरुस्तीला. ठीक आहे. म्हणजेच ओके. लक्षात घ्या, सगळ्यांना दिसतंय ना बरोबर? हो. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे मी सांगितलं की 1949 मध्ये स्वीकृत केलेल्या राज्यघटनेच्या मूळ वैशिष्ट्यांमध्ये अनेक दुरुस्त्यांमुळे, विशेषतः 7वे जे काही राज्यघटना होती आपली 42वी 44वी 73वी 74वी 97वी, या ज्या घटना दुरुस्त्या होत्या, ठीक आहे, या घटना दुरुस्तींच्या अकॉर्डिंग तुम्हाला या घटना दुरुस्तीमुळे मोठे बदल आपल्या घटनेमध्ये केले गेले होते. 42वी घटना दुरुस्ती अशी एकमेव घटना दुरुस्ती होती 42nd, ठीक आहे, जी सगळ्यात मोठी घटना दुरुस्ती झाली. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया देखील म्हटलं जाते या घटना दुरुस्तीला, कारण सगळ्यात मेन प्रोव्हिजन आपल्या राज्यघटनेमध्ये या घटना दुरुस्तीनुसार बदलविण्यात आल्या होत्या. बराचसा भाग काढला गेला, बराचसा भाग ऍड केला गेला होता. ठीक आहे.
आता घटना दुरुस्ती म्हणजे काय? घटनेमध्ये बदल करणे. आता बदल करणे म्हणजे काय? काही भाग एकदा काढला जाणार किंवा एखादा भाग ऍड केला जाणार. ठीक आहे. पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. बघा पुढचा जो पॉईंट आहे याच्यामध्ये राज्यघटनेच्या विविध भागांमध्ये, ठीक आहे, अनेक बघितलं असेल की राज्यघटनेच्या विविध भागात केलेल्या अनेक व महत्वाच्या बदलांमुळे 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976 1976 हा एक लघु राज्यघटना मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखला जातो, हे तुम्ही लक्षात घ्या. याला काय म्हणून ओळखतात? मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणून ओळखतात. ठीक आहे. आणि ही जी मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे, तथापि म्हणजे तसं मी तुम्हाला आता बोललो की 42वी घटना दुरुस्तीला काय म्हणतो आपण? मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणतात. ठीक आहे. आणि मग तथापि कलम 368 जो आहे 368 हे जे आर्टिकल आपल्या घटनेमधलं 368 या कलमाअंतर्गत, या कलमानुसार आपल्या संसदेस असलेल्या कायदे करण्याच्या अधिकारांतर्गत राज्यघटनेची मूळ चौकट किंवा संरचना बदलता येणार नाहीये, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटल्यात 1973 दिला असल्याने संसद घटनेच्या मूलभूत चौकटीस धक्का पोहोचवू शकत नाहीयेत. हे येथे लक्षात घेणे अगत्याचे होते, आवश्यक आहे, तुम्ही लक्षात घ्या. केशवानंद भारती, आता रिसेंटली त्यांची डेथ पण झाली केशवानंद भारतींची. हा जो खटला होता 1973चा, केशवानंद केबीसी म्हणजे कोण बनेगा करोडपती नाही, केशवानंद भारती केस, केबीसी 1973 ची. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट केस इन द हिस्ट्री ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामधली सर्वात मोठा जो खटला होता तो म्हणजे केशवानंद भारतींचा. जर आज केशवानंद भारती राहिले नसते तर आज आपल्या घटनेमध्ये म्हणजे राजकारण्यांनी आपल्या घटनेचा आज धज्जे उडवले असते डायरेक्ट. जर यांनी जर ही चौकट दिली नसती तर. चौकट कोणती? जर घटनेमध्ये बदल करायचे असतील, ठीक आहे, तर घटनेमध्ये तुम्हाला जे बेसिक स्ट्रक्चर आहे घटनेचं, याला धक्का न लावताच तुम्हाला बदल करता येतील. ठीक आहे. असा हा खटला मांडला होता केशवानंद भारती केसने. मग आता बेसिक स्ट्रक्चर घटनेचं काय अजून आपल्या घटनेमध्ये एक्सप्लेन केलेलं नाहीये. ठीक आहे. आपल्या घटनेमध्ये नक्की बेसिक स्ट्रक्चर आहे तरी काय हे सांगण्यात आलेलं नाहीये. परंतु बेसिक स्ट्रक्चर म्हणतात कशाला? फंडामेंटल राईट्स, डीपीएसपी. ठीक आहे. जर याला म्हणजे एक प्रकार तुम्ही याला काय म्हणू शकतात? याला तुम्ही म्हणू शकतात बेसिक स्ट्रक्चर, आपल्या घटनेची मूळ संरचना. म्हणजे बघा आता तुम्हाला समजा फंडामेंटल राईट्स पूर्णपणे काढून टाकायचे, शक्य आहे का पूर्ण काढून टाकणं? जे 12 ते 36 मध्ये जे फंडामेंटल राईट्स आहेत, या सगळ्या प्रोव्हिजन काढून टाकायचे, शक्य आहे का? इज इट पॉसिबल टू रिमूव्ह ऑल द फंडामेंटल राईट्स? नो. नाही. नाही पॉसिबल. ठीक आहे. कारण ही मूळ चौकट आहे. समजा तुम्हाला जर या मूलभूत अधिकारांमध्ये काही बदल करायचे असतील तर तुम्ही बदल बिनधास्त करू शकता, बेशक करू शकता. तुम्हाला समजा कलम एखादा फंडामेंटल राईट तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे, ठीक आहे, तुम्ही समजा 17 रिमूव्ह करायचा आहे, 20 रिमूव्ह करायचा आहे, 22 रिमूव्ह करायचा आहे, तुम्ही रिमूव्ह करू शकतात किंवा एखादा ऍड करायचं तो ऍड करू शकतात. पण जर तुम्ही म्हटलं पूर्ण हा पार्टच काढून टाकायचा शक्य नाहीये. सो यू कॅन कॉल इट बेसिक स्ट्रक्चर. याला अशा प्रकारे आपण बेसिक स्ट्रक्चर म्हणू शकतो, असं केशवानंद भारतींनी म्हटलं होतं. ठीक आहे. पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊया. पुढचा जो आपला पॉईंट आहे आता इथून आपण घेणार आपल्या घटनेची मेन जी आहे ती वैशिष्ट्य. ठीक आहे. इथून तुमची आता मेन जी आपल्या घटनेची वैशिष्ट्य इथून तुमची चालू होती. घटनेची प्रमुख वैशिष्ट्य यामध्ये वन बाय वन मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला एक प्रकारे कॉन्सेप्ट जी आहे ही क्लिअर होऊन जाईल. आता घटनेची जी प्रमुख वैशिष्ट्य यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे मी वैशिष्ट्य दिलेले 14-15 प्रकारचे, ते आपण सगळे वन बाय वन इथे डिस्कस करणार आहोत. बरोबर. बघा घटनेची प्रमुख वैशिष्ट्यामध्ये सद्यस्थितीमध्ये राज्यघटनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे तुम्हाला मी वन बाय वन करून सांगतो. बघा सर्वात विस्तृत लिखित राज्यघटना. पहिलं काय? दिस वन, सर्वात विस्तृत लिखित राज्यघटना.
आपली जी राज्यघटना आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन ही जगातील सगळ्यात विस्तृत लिखित राज्यघटना आहे. द बिगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. राज्यघटनांची अमेरिकेच्या घटनेप्रमाणे लिखित राज्यघटना आणि ब्रिटिश घटनेप्रमाणे अलिखित राज्यघटना अशा दोन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. दोन प्रकारे वर्गीकरण कसं आहे? पहिलं आहे ते म्हणजेच बघा, पहिलं जे आहे ते आहे तुम्हाला रिटन कॉन्स्टिट्यूशन. दुसरं आहे अनरिटन कॉन्स्टिट्यूशन. अनरिटन कॉन्स्टिट्यूशन या अशा दोन प्रकारच्या जगामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहेत, रिटन अनरिटन. बरोबर. भारताची राज्यघटना कशी आहे? रिटन आहे अमेरिकेप्रमाणे, आणि ब्रिटनची कशी आहे? अनरिटन आहे. कोणी सांगू शकतो का मला रिटन आणि अनरिटन म्हणजे काय? एनीवन एल्स कॅन टेल मी व्हॉट इज रिटन अँड अनरिटन? लिखित आणि अलिखित. जसे हॅलो, लिहिलेली आणि ऑलरेडी म्हणजे काय? येऊन ठेवलेली असते भारताची. सो ब्रिटनची राज्यघटना त्यांच्या रूढी आणि परंपरा संकेतानुसार चालते, जी लिखित नाही. आणि अमेरिकेची राज्यघटना लिखित, त्याच्यात कायदे म्हणजे देशाला चालवणारे कायदे त्यात लिखित लिहिलेले आहेत. अगदी बरोबर. ठीक आहे. म्हणजे लिखित आणि अलिखितचा हा फरक आहे तुम्हाला, की त्यांची जी राज्यघटना आहे ती परंपरानुसार चालते, त्यांचे कायदे वगैरे जे असतात ते. ठीक आहे. पण आपली जी आहे, आपले कायदे वगैरे कसे आहेत? लिखित स्वरूपामध्ये आहेत. आपल्या परंपरेनुसार नाही चालत. आपण सिच्युएशननुसार आपल्या कायद्यांना पण बदल करत असतो. ठीक आहे. त्या प्रकारे पण आपली जी राज्यघटना, आपल्या राज्यघटनेमध्ये बदल करणं जे आहे हे तितकं सोपं पण आहे आणि तितकं अवघड पण आहे. तसं अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये बदल करणं खूप कठीण आहे, कारण ती रिटन रिजिड कॉन्स्टिट्यूशन आहे, आणि ब्रिटनची जी आहे ती अनरिटन फ्लेक्झिबल कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणून भारताची राज्यघटना ही जगातली लिखित राज्यघटनांपैकी सर्वात विस्तृत राज्यघटना आहे. ती खूप सर्वंकष व तपशीलवार आहे. आणि आपल्या राज्यघटनेमध्ये तुम्ही बघितलं, सुरुवातीला किती कलम होते? 395. किती शेड्यूल होते? 8. किती भाग होते? 22. आणि प्रियांबल या सगळ्यांचा संदर्भ आपल्या घटनेमध्ये होता स्टार्टिंगला, जेव्हा आपली घटना बनवली गेली होती त्यावेळेस. अशा प्रकारे पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. बघा, सुरुवातीला आपल्या राज्यघटनेमध्ये म्हणजे 1949 सुरुवात म्हणजे कशी? 26 नोव्हेंबर 1949. आपल्या राज्यघटनेमध्ये सरनामा होता, 22 भागात विभागलेली होती, 395 कलम होती, 8 परिशिष्ट होते. 2016चा जर तुम्ही आकडा बघितला, 2016 नुसार आपल्या राज्यघटनेमध्ये सरनामा तर आहेच, 25 भागात आता ती डिवाइड झालेली. पहिले 22 होते, आता किती झाले? 25 झालेत. कलम किती आहेत? 465. पहिले किती होते? 395. आणि 12 परिशिष्ट. इथं किती होते? 8 परिशिष्ट होते, ते 12 परिशिष्ट झालेत. म्हणजे 1951 पासून केलेल्या विविध दुरुस्त्यांनी 20 कलमे व एक भाग म्हणजे 7वा भाग जर वगळला, 7th, तर अशा प्रकारे एवढे भाग सगळे आपल्या घटनेमध्ये आहेत. तर 90 जे कलमे आहेत, जवळपास 90 कलमे, 4 भाग, ज्याच्यामध्ये 4A, 9A, 9B आणि 14A व 4 परिशिष्ट 9, 10, 11 आणि 12 यांना समाविष्ट केले गेलेत. काढले किती आपण? 20 काढलेत 1951 नुसार. आणि आपण किती कलमे ऍड केलेत? 90 कलमे ऍड केले 20 काढून. ठीक आहे. आणि जगातील इतर कोणत्याही राज्यघटनेमध्ये इतकी कलमे किंवा एवढे परिशिष्ट नाही आहेत जेवढे भारताच्या राज्यघटनेमध्ये आहेत. इव्हन तुम्ही अमेरिका बघून घ्या, जर्मनीची राज्यघटना बघा, किंवा तुम्हाला चायनाचे बघून घ्या. चायना एवढा मोठा देश आहे. रशिया, त्यांच्या राज्य कॅनडा आहे, इंग्लंड, फ्रान्स, असे बरेचसे महत्वपूर्ण देश जगातले, त्यांच्या जर तुम्ही राज्यघटना बघितल्यात, तुम्हाला एक लक्षात येईल की आपली राज्यघटना यांच्या 2, 3, 4 पटला आहे, 4, 5 पटला. एवढी मोठी राज्यघटना आहे. आता एवढी मोठी राज्यघटना असण्यामागचं कारण काय आहेत? त्याच्या मागे 3 महत्वाचे कारण आहेत, जे मी तुम्हाला पुढे सांगतो. की वाय आवर कॉन्स्टिट्यूशन इज द लार्जेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड, बिगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड.
मग आपल्या राज्यघटनेचा या अवाढव्य जी आपली राज्यघटना आहे याच्या मागचे आपले पुढे 4 कारण आहेत, हे तुम्ही वन बाय वन बघू शकता इथे. आपल्या राज्यघटनेच्या या अवाढव्य आकाराची 4 कारणे आहेत पुढील प्रमाणे. पहिलं जे आहे ते म्हणजे बघा, देशाचा प्रचंड आकार व त्यातील प्रादेशिक वैविध्य यासारखे भौगोलिक घटक, बरोबर. 2 नंबर, सन 1935 मधील विस्तृत स्वरूपाच्या भारत सरकार कायद्याचा आपल्या राज्यघटनेवरील प्रभाव व इतर ऐतिहासिक घटक त्याला कारणीभूत आहेत. 3 नंबरचं कारण, जम्मू आणि काश्मीर वगळता केंद्र राज्यांसाठी एकच राज्यघटना. बघा ना, जम्मू मध्ये आता नाही येत, लक्षात घ्या, JNK मध्ये पहिले त्यांना 370 होतं, त्यानुसार त्यांना वेगळी सेपरेट कॉन्स्टिट्यूशन त्यांची होती, सेपरेट कॉन्स्टिट्यूशन 370 अकॉर्डिंग, बरोबर. आता 370 काढून टाकला म्हणून आता यांची राज्यघटना इंडियामध्ये विलीन केली गेलेली आहे. त्यानंतर इथे घटना आहे 4 नंबर, घटना समितीत असलेले कायदेतज्ञांचे वर्चस्व. असे 4 प्रकारचे कारण ज्यामुळे आपली राज्यघटना जी आहे जगातली सगळ्यात विस्तृत रिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. ठीक आहे, हे कारण लक्षात घ्या. जर तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला गेला क्वेश्चन किंवा इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारलं राज्यसभेच्या की व्हाय आवर कॉन्स्टिट्यूशन इज द बिगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन, हे 4 फॅक्टर्स आहेत ते त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. ठीक आहे, प्रचंड आकार, त्यातील प्रादेशिक वैविध्य यासारखे भौगोलिक घटक. 35चा कायदा त्याला रिस्पॉन्सिबल आहे. जम्मू काश्मीर आता ही जी प्रोव्हिजन आहे ही आता निघून गेली 3 नंबरची. हे 3च आहेत, 1, 2 आणि 3. ठीक आहे, पुढचा मुद्दा बघूया आपण. केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. हा जो 1973चा जो खटला होता हा KBC वर्सेस केरळ गव्हर्नमेंट होता. यामध्ये घटनेचे भाग, महत्वाची कलमे, परिशिष्ट यासाठी या प्रकरणाच्या शेवटी असलेले तक्ते तक्ते मी तयार केलेले आहेत, तुम्ही बुक मध्ये बघू शकता. ठीक आहे, 3 नंबरचा पॉइंट, अमेरिकन राज्यघटनेत सुरुवातीला 7 कलमे होती, तर ऑस्ट्रेलियन घटनेमध्ये सुरुवातीला किती होती? 128 होती, 128. चीनच्या घटनेमध्ये 138 होती. ठीक आहे, आणि या प्रकारे तुम्ही बघू शकता इथे. मग 4 नंबर बघा, जम्मू आणि काश्मीर राज्याला स्वतःची राज्यघटना आहे. आता आहे म्हणल्यावर हा थोडा जुना डेटा आहे. कारण 370 सरकारने अप्लाय केलं ना जम्मूमध्ये, त्यांचे अधिकार, त्यांचे राईट सगळे काढून टाकलेत. आणि भारतीय राज्यघटनेचा कलम 370 जो आहे यानुसार जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा दिला होता. 147 कलम जे होते ते त्याला विशेष दर्जा देण्यात आला होता. ठीक आहे, आणि अशा प्रकारे सगळा विशेष दर्जा गव्हर्नमेंटने काढून घेतलेला आहे. राज्यघटनेमध्ये बघा, तुम्ही जर बघितलं इथे की राज्यघटनेमध्ये केवळ राज्य शासनाची मूलभूत तत्वेच नाहीत, तर तपशीलवार प्रशासनिक तरतुदी देखील आहेत. आणि याशिवाय आधुनिक लोकशाही देशात जे विशेष सर्वसाधारण कायदा किंवा सुव्यवस्था राजकीय संकेतावर सोडलेले आहेत यांचा सुद्धा भारताच्या राज्यघटनेत समावेश केलेला आहे. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात घेणे गरजेचं आहे. या प्रकारे हा तुम्ही पॉईंट इथे लक्षात घेणं गरजेचं आहे, बरोबर. म्हणजेच आधुनिक लोकशाहीमध्ये देशात जे विषय सर्वसाधारण कायदा किंवा सुस्थापित राजकीय संकेतांवर सोडलेले आहेत यांचा सुद्धा भारताच्या राज्यघटनेमध्ये समावेश केला गेलेला आहे. आणि अशा प्रकारे 2 नंबरचं वैशिष्ट्य बघा आपल्या घटनेचं काय, विविध स्रोतांकडून उसनवारी घेतलेली राज्यघटना, बॉरोड फ्रॉम व्हेरियस सोर्सेस. वेगवेगळ्या सोर्सेस कडून आपण घेतलेली राज्यघटना, बरोबर. विविध स्रोतांकडून उसनवारी घेतलेली. भारतीय राज्यघटनेतील बऱ्याचशा तरतुदी ज्या आहेत या विविध देशांच्या राज्यघटनेतून तसेच भारत सरकार कायदा 1935 मधून 1935 मधून घेतलेल्या आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. जगातील ज्ञात असलेल्या सर्व राज्यघटना धुंडाळून भारतीय राज्यघटना बनवण्यात आलेली आहे
असे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी अभिमानाने नमूद केलेले. सो भारतीय राज्यघटनेची संरचना प्रामुख्याने भारत सरकार कायदा 1935 वर आधारलेली आहे. तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये पण बोललो होतो की आपली राज्यघटना, तुम्हाला जर वन लाईनर क्वेश्चन विचारला गेला सरळ सरळ की भारताची राज्यघटना कोणत्या कायद्यावर अवलंबून आहे, तर 1935 चा जो कायदा आहे, इंडिया गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, भारत सरकार कायदा. तर मग आता विविध सोर्स कोणते कोणते बघा. जर तुम्ही बघितलं आपल्या घटनेमध्ये बऱ्याचशा अशा प्रोव्हिजन आहेत जे आपण वेगवेगळ्या कंट्रीकडून आपण घेतलेले आहेत. जसं फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट्स आहेत. कुठून घेतले आपण सांगा बरं? अमेरिका, USA. ठीक आहे. त्यानंतर आपण कुठून घेतले फंडामेंटल राईट्स? अमेरिकेकडून घेतले, बरोबर. त्यानंतर आपण DPSP घेतले. DPSP आपण कुठून घेतले? आयर्लंडच्या राजधानीकडून घेतले. आयरिश कॉन्स्टिट्यूशन, DPSP म्हणजे काय? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्याचे मार्गदर्शक तत्व. आयर्लंडच्या आयरिश कॉन्स्टिट्यूशन कडून आपण घेतले आणि आयरिश कॉन्स्टिट्यूशनने हे स्पॅनिश कॉन्स्टिट्यूशन कडून घेतलेत. कुठून घेतले? स्पॅनिश कॉन्स्टिट्यूशन कडून त्यांनी घेतलेत. अशा प्रकारे इमर्जन्सी प्रोव्हिजन आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतल्या, जर्मनीकडून. इमर्जन्सी आपण कुठून घेतली? आणीबाणी, जर्मनी. आणि घटना दुरुस्ती प्रक्रिया आपण जे आपण म्हणतो ना, घटना दुरुस्ती प्रोसेस म्हणजे अमेंडमेंट प्रोसेस, ही आपण साऊथ आफ्रिकेकडून घेतली. ट्रेड अँड कॉमर्स ही आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलं. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आपण कुठून घेतलेल्या आहेत. फ्रान्सकडून आपण लिबर्टी, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी घेतलं, बरोबर. जे आपल्या प्रियामल मध्ये आपण ते ऍड केलेलं आहे. प्रियामल अजून तुम्हाला शिकवलं नाही. सो अशा प्रकारे आपण इथे बघितलं भारत सरकार कायदा 1935 वर आधारलेली आहे. म्हणजे भारत सरकार कायदा जो होता ब्रिटिशांचा सगळ्यात मोठा कायदा होता. ज्या कायद्यामध्ये मी तुम्हाला बोललो ना 321 कलम होते. मग आपण बरेचसे अर्धा आपण हाच कायदा घेतलेला आपल्या घटनेमध्ये. तुम्हाला वेगवेगळे सोर्स सांगतो बघा मी. पार्लिमेंटरी प्रक्रिया जी आपण इंग्लंडकडून घेतली. आपली जी सिस्टम आहे ती पार्लिमेंटरी सिस्टम आहे, प्रेसिडेन्शियल नाही आहे. राज्यघटनेतील तात्विक जो भाग आहे, तात्विक म्हणजे काय? जसं की फिलॉसॉफिकल पार्ट असं म्हणतात त्याला, फिलॉसॉफिकल भाग. फिलॉसॉफिकल भाग आपण कुठून घेतला? ब्रिटन, अमेरिकेकडून घेतला. जसं बघा कोणते फंडामेंटल राईट्स. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं फिलॉसॉफिकल पार्ट कुठला आहे? DPSP ही आयरिश. अनुक्रमे अमेरिकेच्या व आयर्लंडच्या राज्यघटनाकडून आपण हे प्रेरणा घेऊन हे आपल्या घटनेमध्ये ऍड केलेले आहेत. हे दोघे पण राज्यघटनेतील राजकीय जो भाग आहे, पॉलिटिकल पार्ट, राज्यघटनेचा पॉलिटिकल पार्ट आपण हा कुठून घेतलेला आहे? वी हॅव बॉरोड इट फ्रॉम ब्रिटन. हा आपण ब्रिटनकडून घेतलेला आहे, बरोबर. सो ब्रिटनच्या राज्यघटनेवर आधारित आपण हा राजकीय भाग घेतलेला आहे. अशा प्रकारे पुढचे आपण काही प्रोव्हिजन घेऊया जे आपण वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत. बघा इथे त्यांनी काय म्हटले? घटनेतील इतर तरतुदी आपण कुठून घेतल्या? कॅनडाकडून घेतल्या. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, सोव्हिएत युनियन, सोव्हिएत समाजवादी असं म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? सोव्हिएत समाजवादी, प्रजासत्ताकाचे संघराज्य, सध्याचा रशिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, जपान इत्यादींच्या राज्यघटनेतून आपण या प्रोव्हिजन घेतलेले आहेत. म्हणून राज्यघटनेवर भारत सरकार अधिनियम 1935 चा सर्वात महत्वाचा भाग किंवा प्रभाग, त्यातील महत्वाचा भाग आपण घेतलेला आहे. सर्वात महत्वाचा भाग आपण कुठून घेतला? आपल्या राज्यघटनेमध्ये सर्वात महत्वाचा पाठ आपण घेतलेला आहे 1935 च्या कायद्यामध्ये. संघराज्य रचना, न्याय संस्था, राज्यपाल, आणीबाणी विषयक तरतुदी, लोकसेवा आयोग, जे बरेचशा या प्रोव्हिजन आहेत जे आपण या कायद्यामधून घेतल्या 1935 च्या. राज्यघटनेतील काही अद्ययावत अधिक तरतुदी आहेत 1935 मधल्या.
बघा, राज्यघटनेतील अध्याहन अधिक तरतुदी 1935च्या या कायद्याप्रमाणे किंवा त्याच्याशी मिळत्या जुळत्या आहे ते तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो यामध्ये बघा, परिदृढता, परिवर्तनीयता यांचा समन्वय. तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजेच काय, परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय. परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय, हे 3 नंबरच्या मध्ये तुम्ही बघितलं मित्रांनो. राज्यघटनेच्या तर आवाज ब्रेक होतोय. आता येतोय का आवाज? हो येतोय. ठीक आहे. परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय म्हणजे राज्यघटनांचे ठीक आहे, राज्यघटनांचे दृढ किंवा ताठर आणि परिवर्तनीय किंवा लवचिक असेही वर्गीकरण केलं जाते. ठीक आहे. म्हणजे आपल्या राज्यघटनेला काय म्हणतो आपण, ताठर पण म्हणतो आणि लवचिक पण म्हणतो, बरोबर. कधी कधी लवचिक, कधी कधी ताठर. आता लवचिक ताठर म्हणजे काय एक्झॅक्टली बघा, तुम्हाला सांगतो मी. अमेरिकेची राज्यघटना पूर्णपणे काय ताठर आहे, इंग्लंडची पूर्णपणे लवचिक आहे, भारताचे ताठर पण नाहीये आणि लवचिक पण नाहीये. या दोघांचं काय आपण समन्वय, दोघांचं अमलगमेशन आहे, मिक्सचर ऑफ दिस बोथ, रिजिड अँड फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे अमेरिकेसारख्या दृढ राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी विशेष प्रक्रियेची आवश्यकता असते. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये समजा जर अमेंडमेंट करायची, म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये चेंज, त्यांच्या घटनेमध्ये बदल करायचा असेल, तर त्यासाठी खूप किचकट प्रोसेस आहे अमेरिकेची, सहजासहजी बदल केला जात नाही. परिवर्तनीयता किंवा लवचिक राज्यघटनेमध्ये मात्र सामान्य कायद्याप्रमाणे दुरुस्त्या करता येतात. लवचिक राज्यघटना म्हणजे काय, सामान्य कायदा करून पण याच्यामध्ये बदल करता येतात. इतकं अवघड नसतं कायद्यामध्ये बदल करणं किंवा नवीन कायदा तयार करणं. पण this is very difficult in American Constitution. Why? Because the American Constitution is rigid आहे. आता भारताच्या राज्यघटनेमध्ये जर बदल करायचे असतील तर आपण एक साध्या सामान्य कायदा करूनही बदल करू शकतो, आणि जर समजा राज्यघटनेमध्ये जर बदल करायचा असेल तर मग त्यासाठी विशेष कायदा करावा लागतो. तो विशेष कायदा मग तो आपल्याला इकडे ताठरमध्ये लागेल. ठीक आहे. उदाहरण बघा, ब्रिटनची राज्यघटना. ब्रिटनची राज्यघटना कशी लवचिक आहे, बदल करणं सहज सोपं आहे. पुढचा पॉईंट आहे याच्यामध्ये बघा मित्रांनो, तो म्हणजे भारताची राज्यघटना ही ताठरही नाहीये व लवचिकही नाहीये. तर त्यामध्ये दोघांचा काय समन्वय, दोघांचा समन्वय साधलेला आहे. दोघांचा समन्वय साधलेला आहे. कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची पद्धती नमूद करण्यात आलेली आहे, आणि घटना दुरुस्ती या विषयांची 2 गटात विभागणी करण्यात आलेली आहे. नंबर 1 आहे ती म्हणजे काही तरतुदींमध्ये संसदेच्या विशेष बहुमताने, म्हणजेच प्रत्येक गृहात उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 या बहुमताने दोन्ही गृहांच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% अधिक बहुमताने ही दुरुस्ती करता येते, तुम्ही लक्षात घ्या. जे आपण म्हटलं ना की आता बघा, घटनेमध्ये जर बदल करायचा असेल तर मग त्यामध्ये काही 3 प्रकारच्या प्रोसेस असतात. एक म्हणजे सामान्य कायद्यानुसार, सामान्य कायद्यानुसार घटनेमध्ये बदल होत नसतो, लक्षात घ्या. दुसरा आहे विशेष बहुमताने, आणि तिसरं जे आहे विशेष प्लस अर्ध्या राज्यांचे परमिशन, असे बदल होतो. ठीक आहे. त्या प्रकारे काही तरतुदींमध्ये संसदेच्या विशेष बहुमताने आणि एकूण राज्यांपैकी अर्ध्या राज्यांच्या संमतीने देखील
घटना दुरुस्ती करता येते. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो, जीएसटी, गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स. ज्यावेळेस जीएसटी बिल पास केलं गेलं होतं, हे लोकसभेत पास व्हायचं तर राज्यसभेत रिजेक्ट होऊन जायचं. राज्यसभेत पास झालं की लोकसभेत रिजेक्ट होऊन जायचं. तर लोकसभेत तर काही रिजेक्ट झाला नव्हता, पण राज्यसभेत रिजेक्ट झालं. याच्या मागचं कारण काय होतं बघा. जेव्हा हे लोकसभा आणि राज्यसभा या दोघांनी जेव्हा यांना पास केलं या बिलाला, तर मग हे कोणाकडे गेलं? अर्ध्या राज्यांची परमिशन. बरोबर. लोकसभेने पास केलं, राज्यसभेने पास केलं. आता अर्धे राज्य काय करण्याला परमिशन देणार. जेव्हा अर्ध्या राज्यांची परमिशन भेटली नव्हती, 10 आणि 12ची परमिशन भेटली तरी हे पास होत नाही. कारण अर्ध्या राज्यांची परमिशन तेव्हाच लागणार आपल्याला जेव्हा संसद एखादा कायदा करते आणि त्या कायद्याचा इफेक्ट जो आहे तो कोणावर होतोय? राज्यांवर होतोय. त्याच वेळेस विशेष बहुमत लोकसभा राज्यसभाचं प्लस अर्ध्या राज्यांची परमिशन लागणार एखाद्या बिलाला पास करण्यासाठी. राज्यांना जर इफेक्ट होत असेल एखाद्या कायद्याचा, एखाद्या बिलाचा, तर त्या राज्यांची, अर्ध्या राज्यांची परमिशन घ्यावी लागणार. राज्यघटनेतील काही तरतुदींमध्ये सर्वसाधारण कायद्याच्या या प्रक्रियेनुसार मला साध्या बहुमताने दुरुस्ती जी आहे ती करता येते. सो अशा दुरुस्त्या कलम 368 अंतर्गत येत नाहीत, हे लक्षात तुम्ही घेतलं पाहिजे. ओके. आता पुढचं वैशिष्ट्य आहे एकात्म्याकडे झुकणारे संघराज्य. एकात्माकडे झुकणारे संघराज्य. भारतीय राज्यघटनेने शासनाची संघराज्य पद्धती स्थापित केलेली आहे. ठीक आहे, ही तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये बघा 2 सरकारी अधिकारांची वाटणी, लिखित राज्यघटना, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, ताठर राज्यघटना, स्वतंत्र न्याय व्यवस्था व द्विगृही पद्धती ही संघराज्य पद्धतीची नेहमीची वैशिष्ट्ये राहिलेली आहेत. ठीक आहे. आता संघराज्य असा शब्दप्रयोग जरी आपल्या घटनेमध्ये केला नसेल, आपल्या घटनेमध्ये राज्यांचा संघ असा शब्दप्रयोग आहे, संघराज्य नाहीये, राज्यांचा संघ आहे. संघराज्य म्हणजे काय मित्रांनो? संघराज्याचा अर्थ होतो फेडरेशन, डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन सेंटर अँड स्टेट, म्हणजे संघराज्य. भारताचं डिव्हिजन ऑफ पॉवर आहे का? यस. आपण संघराज्य आहोत, यस. पण आपण कम्प्लीट संघराज्य आहोत, नाहीयेत. अमेरिकेसारखं आपलं कम्प्लीट संघराज्य नाहीये. अमेरिका कम्प्लिटली संघराज्य, लक्षात घ्या. आणि मग या आधारावर बघा असे असले तरी पण भारतीय राज्यघटनेमध्ये प्रबळ केंद्र शासन, एक राज्यघटना, एकरी नागरिकत्व, लवचिक राज्यघटना, एकात्मिक न्याय व्यवस्था, केंद्रातर्फे राज्यपालांची नियुक्ती, अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिस, आणीबाणीच्या तरतुदी यासारख्या एकात्म राज्यघटनेतील अनेक वैशिष्ट्ये प्रतीत होत असतात. मला एक सांगा, ऑल इंडिया सर्व्हिस काय आहेत? ऑल इंडिया सर्व्हिस म्हणजे काय? भारतीय प्रशासकीय सेवा आणि इंडियन पोलीस सर्व्हिस, IAS, IPS. किती ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत भारतामध्ये? ऑल इंडिया सर्व्हिसेस 2च आहेत ना, IPS आणि IAS. ऍक्च्युली ऑल इंडिया सर्व्हिस 3 आहेत. एक आहे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, आणि तिसरी आहे तुमची इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, IFS. फॉरेस्ट, फॉरेन नाही. हे 3 ऑल इंडिया सर्व्हिस आहेत. आणि ही जी फॉरेस्ट सर्व्हिस आहे 1964 मध्ये ऍड केली गेली होती. अगोदर 1947 ला 2च होत्या, IAS आणि IPS. ही तिसरी नंतर ऍड केली गेली. इंडियन मेडिकल सर्व्हिस ऍड होणार होती, IMS, पण याच्या जागेवर IFS ला केलं गेलं. ठीक आहे. आणि 2 प्रकारच्या सर्व्हिसेस इंडियामध्ये आहेत, सेंट्रल सर्व्हिसेस आणि ऑल इंडिया सर्व्हिसेस. ऑल इंडिया सर्व्हिसेस अधिकार जास्त असतात, राईट्स पॉवर जास्त असते, आणि मेन म्हणजे काय, लॉ आणि ऑर्डरला पूर्णपणे मेंटेन करायचं काम ते करतात. ठीक आहे.
हे तुम्ही लक्षात घ्या इथे. चला पुढचा पॉईंट घेऊया आपण याच्यामध्ये. यामध्ये मी तुम्हाला हे सांगत होतो की या सगळ्या आणीबाणीच्या तरतुदी आहेत, यासारख्या एकात्म राज्य घटनेमधील वैशिष्ट्य आहेत, हे सगळे संघराज्याचे वैशिष्ट्य तुमचे. ठीक आहे. संघराज्य म्हणजे काय, डिव्हिजन ऑफ पॉवर, दोघांमध्ये पॉवरचं डिस्ट्रीब्युशन असणार आहे, त्याला आपण म्हणतो संघराज्य. पुढच्या पॉईंटकडे जाऊया. बघा, पुढचा मुद्दा असा आहे, खरं तर आपल्या राज्यघटनेमध्ये संघराज्य ही संज्ञा कुठेही वापरली नाही. तुम्हाला मी सांगितलं ना, संघराज्य ही जी संकल्पना आहे ही आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही तुम्हाला दिसणार नाहीये, कुठेही ती वापरलेली नाहीये. कलम 1 मध्ये भारताला राज्यांचा संघ असे संबोधले गेलेले. कलम 1 जो आहे यामध्ये भारताला राज्यांचा संघ म्हटलंय, संघराज्याने म्हटलंय. यातून दोन अर्थ तुम्हाला स्पष्ट होतील. पहिला म्हणजे भारतीय संघराज्य हे राज्यातील कराराप्रमाणे बनलेलं नाहीये, म्हणजे आपलं जे संघराज्य आहे ते बाय द ऍग्रीमेंट नाहीये. ऍग्रीमेंट नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे कोणत्याही राज्याला संघराज्यापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे केसी वियरने स्वरूपाने संघराज्य पण आशयाने एकात्मिक नियम संघराज्य असे त्यांनी या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. कोणी? केसी वियरने. या शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर मॉरिस जॉन्सनने वाटाघाटीने संघराज्य, ग्रॅनविल ऑस्टिनने सहकारी संघराज्य, आयव्हर जेनिंग्स याने एकात्माकडे झुकणारे संघराज्य असे विविध प्रकारे वर्णन याच्यामध्ये केलेले. हे तुम्ही लक्षात घेणे गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या आपले जे घटनाकार होते किंवा वेगळे जे काही तज्ञ आहेत, राज्यघटना तज्ञ, यांनी वेगळं स्पष्टीकरण आपल्या शब्दात वेगळ्या प्रमाणे केलेलं आहे, तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. आता संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था, पुढचं वैशिष्ट्य आहे संसदीय पद्धती शासन व्यवस्था. बघा, भारतातील शासन व्यवस्था जी आहे ती कशी आहे? पार्लिमेंटरी सिस्टम आहे आपली. जगामध्ये दोन प्रकारच्या सिस्टम आहेत, एक पार्लिमेंटरी, एक प्रेसिडेन्शियल. प्रेसिडेन्शियल म्हणजे संसदीय शासन प्रणाली, अध्यक्षीय शासन प्रणाली. इंडियाने ब्रिटनच्या आधारावर आपल्या देशामध्ये पार्लिमेंटरी सिस्टम लागू केलेली आहे, ज्यामध्ये पीएम असणार आहे, रिअल हेड ऑफ द गव्हर्नमेंट, जो सरकारचा रिअल हेड असणार आहे, आणि प्रेसिडेंट असणार आहे, नॉमिनल हेड ऑफ द स्टेट्स. राज्यांचा नाममात्र सदस्य जे हेड असणार आहे. बघा, आणि जो प्रेसिडेन्शियल सिस्टम आहे, प्रेसिडेन्शियल सिस्टम मध्ये गव्हर्नमेंटचा हेड आणि त्यांच्या राज्यांचा हेड सेम असतो, एकच व्यक्ती असणार. तो म्हणजे कोण? ही विल बी प्रेसिडेंट. जसं फॉर एक्झाम्पल अमेरिका. भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या अध्यक्षीय पद्धतीची शासन व्यवस्था न स्वीकारता ब्रिटन सारखी संसदीय पद्धतीची शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे. ही संसदीय पद्धती कार्यकारी विभाग
आणि कायदे मंडळ यातील सहकार्य आणि समन्वय या तत्वांवर आधारलेली आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. तर अध्यक्षीय पद्धती आहे या दोन अंगांमधील अधिकाराच्या विभाजनाच्या तत्वावर आधारलेली आहे. म्हणून संसदीय पद्धती ही वेस्टमिनिस्टर पद्धतीचे सरकार, वेस्टमिनिस्टर म्हणजे काय, जिथे ब्रिटनची राज्यघटना संसद पार्लिमेंट बसलेली आहे, म्हणजे त्यांची पार्लिमेंट जिथे आहे ते वेस्टमिनिस्टर सरकार, उत्तरदायी सरकार आणि मंत्रिमंडळांचे सरकार या नावानेही ती ओळखली जाते. राज्यघटनेने संसदीय पद्धतीत फक्त केंद्रातच नव्हे तर राज्यात देखील त्यांनी स्थापन केलेली आहे. राज्य आपल्या इंडियन राज्यघटनेने जी संसदीय पद्धत आहे, जसं की असेंब्ली आपल्या राज्यांमध्ये पण आहे आणि केंद्रामध्ये पार्लिमेंट आहे. ठीक आहे. जसं केंद्रामध्ये पीएम असतो, मेन हेड ऑफ द गव्हर्नमेंट, राज्यांमध्ये सीएम असतो, मेन हेड ऑफ द गव्हर्नमेंट. ओके. सो हे दोन प्रकार तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचं आहे. पुढच्या पॉईंटकडे जाऊया मग. आता काही वैशिष्ट्य आहेत अजून पण आपण बघूया. भारतातील संसदीय शासन व्यवस्थेची वैशिष्ट्य तुम्हाला मी बघा इतप्रमाणे दिलेले आहेत. पहिला नंबर आहे नाममात्र आणि प्रत्यक्ष कार्यकारी विभागाचे अस्तित्व. भारताची संसदीय प्रणाली आहे, या संसदीय प्रणालीमध्ये नाममात्र जी व्यक्ती आहे किंवा प्रत्यक्ष कार्यकारी विभाग आहे याचं अस्तित्व असणार आहे, जसे की राष्ट्रपती. बहुमत असलेल्या पक्षाची राजवट असते. कशामध्ये? संसदीय शासन व्यवस्थेमध्ये. ज्याचं बहुमत आहे त्याच्याकडे जास्तीत जास्त सीट आहे तो सरकार स्थापन करणार. कार्यकारी विभाग संयुक्तरित्या विधिमंडळाला उत्तरदायी असणार आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह विल बी रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर. मंत्रिमंडळाचे सदस्य असणे, मंत्रिमंडळ जे असणार, मंत्रिमंडळाचे सदस्य असणार पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांचे नेतृत्व. हिस्सा आहे ते म्हणजे कनिष्ठ गृहाचे, लोकसभा किंवा विधानसभा, विसर्जन ठीक आहे, हा प्रकार याच्यामध्ये असणार आहे. ठीक आहे. पुढचे घेऊया आपण. जरी भारतातील संसदीय पद्धती ही मुख्यतः ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली असली तरी देखील त्यामध्ये काही मूलभूत फरक आहेत. जसं उदाहरण बघा, ब्रिटिश ठीक आहे, ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम संस्था नाहीये. 2, भारताचा राष्ट्रप्रमुख हा निवडून आलेला असतो. ब्रिटनचा जर तुम्ही बघितलं तर त्यांचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटन राष्ट्रपती ते वंश परंपरापर्यंत सत्ता आहेत. भारतात काय प्रजासत्ताक आहे, कारण आपले राष्ट्रपती जे असतात ते निवडून येतात. आणि ब्रिटनचा राष्ट्रप्रमुख जो आहे तो राजसत्ताक म्हणजे तो परंपरेने असणार आहे. भारतातील किंवा ब्रिटनमधील संसदीय पद्धतीत पंतप्रधानांची भूमिका जी आहे ही इतकी महत्वाची आणि निर्णायक बनलेली आहे की राज्यशास्त्राचे जे अभ्यासक आहेत ते आता याला पंतप्रधानांची शासन व्यवस्था असं म्हणू लागलेले आहेत. पंतप्रधानांची शासन व्यवस्था, बरोबर. पुढच्या याच्यामध्ये घेऊया आपण. बघा, यामध्ये पुढचा जो पॉइंट आहे जो मी तुम्हाला सांगतोय,
आता पुढचं जे वैशिष्ट्य आपण याच्यामध्ये घेणार आहोत दॅट इज युअर संसदेचे सार्वभौमत्व आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा समन्वय. लक्षात घ्या, संसदेचे सार्वभौमत्व, बरोबर, आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व यांचा समन्वय. मग आता संसदेचे सार्वभौमत्व हे तत्व ब्रिटनच्या संसदेशी निगडित आहे, न्यायालयाशी निगडित आहे, तर न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व हे तत्व अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे भारतातील संसदीय शासन पद्धती ब्रिटिश पद्धतीपासून भिन्न आहेत. त्याचप्रमाणे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचा न्यायालयीन पुनर्विलोकनाचा किंवा पुनर्विलोकनाची व्याप्ती अमेरिकेतील न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या व्याप्तीपेक्षा कमी आहे हे तुम्ही लक्षात घ्या. कारण अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये कायद्याची योग्य प्रक्रिया अशी शब्दरचना आहे, तर भारताच्या राज्यघटनेमध्ये कायद्याने स्थापित झालेल्या प्रक्रिया कलम 21 अशी शब्दरचना याच्यामध्ये केलेली आहे. ठीक आहे. बघा, भारतीय घटनाकारांनी संसदेचे सार्वभौमत्व या ब्रिटिश तत्वाचा न्याय व्यवस्थेचे आणि न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व या अमेरिकन तत्वाचा योग्य समन्वय साधण्याला महत्व दिलेलं आहे. बघा, तर तुम्हाला मी याच्यामधला फरक सांगतो, डिफरन्स काय. पहिली गोष्ट अशी आहे मित्रांनो, याच्यामध्ये अमेरिका काय म्हणते की न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व अमेरिकेमध्ये सांगितलेले आहे, न्याय व्यवस्थेचे श्रेष्ठत्व. ठीक आहे. आणि या अमेरिकन तत्वाचा आणि ब्रिटनने काय सांगितलेले, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, राज्यघटनेचे श्रेष्ठत्व. सो अशा प्रकारे जर तुम्ही हे बघितलं, याला त्यांनी महत्व दिलेले. संसदेने केलेले कायदे घटनाबाह्य आहेत असे सर्वोच्च न्यायालय न्यायिक पुनर्विलोकनाच्या आधारातून म्हणू शकते. तर कायदे करण्याचा जो आपला अधिकार आहे, हा अधिकार वापरून संसद राज्यघटनेतील बऱ्याचशा भागात दुरुस्त्या करू शकते. बऱ्याचशा भागात दुरुस्त्या करू शकते. ठीक आहे. म्हणून पुढचा पॉईंट आपण घेऊया, एकत्र आणि एकात्मिक न्याय व्यवस्था. पुढचं वैशिष्ट्य काय, स्वतंत्र व एकात्मिक न्याय व्यवस्था. इंडिपेंडंट अँड इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम. इंडिपेंडंट आणि इंटिग्रेटेड ज्युडिशियल सिस्टम, बरोबर. आता बघा, भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र तसेच एकात्मिक न्याय व्यवस्था प्रस्थापित केली आहे. आणि एकात्मिक न्याय व्यवस्थेत सर्वोच्च न्यायालय देशात सर्वोच्च स्थायी आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याखाली राज्यस्तरावर उच्च न्यायालय आहेत. म्हणजे जर बघा, आपल्या स्टॉपला भारतामध्ये कोणतं न्यायालय येतं, सर्वोच्च न्यायालय येतं, बरोबर. सर्वोच्च न्यायालय आपलं सगळ्या टॉपला येतं. त्या खालोखाल आपण 2 नंबरला कोणतं घेतो, सेकंड नंबरला आपण घेतो ते म्हणजेच उच्च न्यायालय. नंतर मग त्याच्या खाली कनिष्ठ न्यायालय आहेत. ओके, या प्रकार. मग याच्यामध्ये मग डिफरन्स पडतात. डिस्ट्रिक्ट कोर्ट झालेत, मग तालुका कोर्ट वगैरे येतात, फौजदारी कोर्ट येतात, सिव्हिल कोर्ट येतात, असे बरेचसे वेगळे कोर्ट आहेत. ठीक आहे. चला पुढचा मुद्दा घेऊया आपण याच्यामध्ये. यातला पुढचा आपला आहे, ही एकात्मिक न्याय व्यवस्था केंद्रीय कायदे तसेच राज्य कायदे हे लागू करते. अमेरिकेमध्ये मात्र अशी पद्धत नाहीये. ठीक आहे. अमेरिकेमध्ये अशी पद्धत नाही. अमेरिकेमध्ये कसं आहे बघा, त्यांचं जे सर्वोच्च न्यायालय आहे अमेरिकेमधलं, हे वेगळ्या गोष्टी करतं आणि त्यांचं उच्च न्यायालय जे आहे त्यांच्या राज्यांमधलं,
हे वेगळं काम करतं आपलं. भारतामध्ये असं नाहीये. भारतामध्ये जी सुप्रीम कोर्ट जजमेंट पास करणार ती जजमेंट सगळ्यांना खालूनपासून जी आहे ती फॉलो करायची. अँड दिस इज वाईस वर्सा इन अमेरिका. अमेरिकामध्ये हे उलट उलट आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढचं घेऊया आपण याच्यामध्ये. नेक्स्ट पॉइंट आपल्या याच्यामध्ये असा आहे, बघा अमेरिकेमध्ये संघराज्य कायदे संघराज्य न्यायालय लागू करतात. तर राज्याचे कायदे राज्यातील जे न्यायव्यवस्था आहे ते लागू करते. तिथे थोडं वेगळं आहे, तिथे संघराज्य आहे ना पूर्णपणे. आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे केंद्र बळकट होऊन जातं ना, की आपल्याला जरी संघराज्याचं डिव्हिजन ऑफ पॉवर आहे बिटवीन सेंट्रल स्टेट्स, तरी फायनल आपली जी ऑथॉरिटी आपल्यावर कोणाचं वर्चस्व पडतं, राज्यांवर केंद्राचं पडतं. ठीक आहे. मग हा इम्पॅक्ट आहे, हा दोघांचा डिफरन्स आहे. सो हा तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. सर्वोच्च न्यायालय हे संघराज्य न्यायालय असून अपिलासाठीचे उच्चतम न्यायालय आहे. आणि सर्वोच्च न्यायालय ही नागरिकांना एक मूलभूत हक्कांची हमी देणारी व घटनेचे संरक्षण करणारी संस्था आहे. हे देखील तुम्ही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढचा घेऊया आपण. त्यामुळे काय होतं बघा याच्यामध्ये, की त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे स्वतंत्र सुनिश्चित करण्यासाठी राज्यघटनेत न्यायाधीशांचा निश्चित व संरक्षित कार्यकाल, न्यायाधीशांच्या निश्चित सेवा शर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे सर्व खर्च भारताच्या संचित निधीतून देण्याची तरतूद, न्यायाधीशांच्या कामकाजाबाबत कायदेमंडळात चर्चा करण्यावर प्रतिबंध, निवृत्तीनंतर वकिली व्यवसाय करण्यास न्यायाधीशांना प्रतिबंध, या सगळ्या गोष्टी आपल्या राज्यघटनेने ऍड केलेल्या आहेत. म्हणून अवमान केल्यासंबंधी शिक्षा करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. कार्यकारी व्यवस्था व न्याय व्यवस्था यांची फारकत यासारख्या अनेक तरतुदी यामध्ये समाविष्ट आहेत. ठीक आहे. अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पुढच्या पॉइंटकडे आपण जाऊया. मूलभूत हक्क. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मूलभूत हक्क हे एक महत्वाचं आपल्या राज्यघटनेचं फीचर आहे. बघा भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये सर्व नागरिकांना 6 मूलभूत हक्कांची हमी दिलेली आहे. ज्यामध्ये पहिला बघा समानतेचा हक्क कलम 14 ते 18. 2 आहे स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22. 3 आहे शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 ते 24. धार्मिक स्वतंत्रतेचा अधिकार कलम 25 ते 28. सांस्कृतिक शैक्षणिक हक्क कलम 29-30. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क कलम 32. हे जे कलम आहेत, हे जे मूलभूत अधिकार आहेत, असे टोटल 6 मूलभूत अधिकार आपल्या राज्यघटनेमध्ये आहेत. पहिले 7 होते, 7 मधून -1 झाला, बरोबर 6 उरलेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये जो मायनस झाला एक, तो होता राईट टू प्रॉपर्टी. संपत्तीचा अधिकार होता. हा 44वी घटना दुरुस्ती 1978 यानुसार प्रॉपर्टीचा अधिकार जो होता हा कलम 31 मध्ये होता. कलम 31 मधून याला काढला आणि याला कुठे टाकला, मग 300A मध्ये टाकलेला आहे. लिगल अधिकार याला करून टाकला, लिगल राईट. इट इज नो मोर फंडामेंटल राईट. ठीक आहे. आता एवढे 6 राहिलेत. पुढचा पॉइंट बघा. नेक्स्ट पुढचा मुद्दा आपला असा आहे, राजकीय लोकशाहीच्या संकल्पनेला चालना देणे.
हे मूलभूत हक्कांचे उद्दिष्ट आहे. बरोबर, पहिला नंबरचा मुद्दा. 2 नंबर, कार्यकारी विभागाची जुलूमशाही आणि कायदे मंडळाचे मनमानी कायदे यांच्यावर मर्यादा घालण्याचे काम हे हक्क करतात. कोण? मूलभूत हक्क. मूलभूत हक्क जे आपल्याला घटनेत दिलेले आहेत, हे मूलभूत हक्क एक प्रकारे आपले जे अधिकार आहेत, आपले राईट जे आहेत, यांना सुरक्षित ठेवण्याचं काम करतात. जर आज मूलभूत अधिकार आपल्याला राहिले नसते तर आपल्या या घटनेचा काही मतलब होता का? नव्हताच. ब्रिटिश जेव्हा राज्य भारतामध्ये करत होते 1947च्या अगोदर, स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर, भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार नव्हतेच. म्हणून ब्रिटिश काय करायचे, तेव्हा राज्यघटना नव्हती ना, ब्रिटिश काय करायचे? जुलूमशाही करायची. मूलभूत अधिकार जर राहिले नसते तर शेवटी काय झालं असतं? डिक्टेटरशिप झाली असती. डिक्टेटरशिप झाली असती आणि जुलूमशाही देखील वाढली असती, जुलूमशाही झाली असती, लोकशाही राहिली नसती. या हक्कांसाठी न्यायालयाकडे दाद मागता येते आपल्याला, आणि न्यायालय याच्यामध्ये इंटरफिअर करतं. जर समजा एखाद्या ऑथॉरिटीने, गव्हर्नमेंट पब्लिक ऑथॉरिटीने, ठीक आहे, एखाद्या पब्लिक ऑथॉरिटीने समजा जर तुमचे अधिकार व्हायलेट करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे, तर ती जी दाद आहे तर आपण कोर्टाकडे जाऊन मागू शकतो, आणि कोर्ट याच्यामध्ये इंटरफिअर करतं आणि त्या समोरच्या ऑथॉरिटीला झापून टाकतं. त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडून त्यांची अंमलबजावणी करून घेता येते. सो पीडित व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते. हे हक्क परत मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण व अधिकार पृच्छा असे आदेश काढतात. म्हणजे कलम 32 जे आहे फंडामेंटल राईट्स, हे कलम 32 मूलभूत अधिकारांना प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करते. मूलभूत अधिकारांना हे प्रोटेक्ट करण्याचा काय करता? प्रयत्न करते. लक्षात घ्या. ठीक आहे, अशा प्रकारे पुढच्या पॉईंटकडे आपण जाऊयात. बघा, मूलभूत हक्क हे निरंकुश, निर्बद्ध नसून त्यावर योग्य बंधने असतात, आणि हे हक्क दृढ नाही आहेत. हे दृढ नसून घटना दुरुस्ती कायद्याने संसद ते कमी करू शकते किंवा त्यांना रद्द देखील करू शकते. म्हणून कलम 20 आणि 21 यामध्ये हमी देण्यात आलेले हक्क वगळण्यात किंवा वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात इतर हक्क निलंबित केले जाऊ शकतात. ठीक आहे, अशा प्रकारे राज्य धोरणाची वैशिष्ट्य तत्वे तुम्हाला हे या प्रकारे माहिती पाहिजे. कलम 20 जो आहे आणि कलम 21 यामध्ये हमी देण्यात आलेले हक्क वगळता आणीबाणीच्या काळात सगळे हक्क तुमचे निलंबित केले जाऊ शकतात. बघा, आणीबाणी म्हणजे काय? आणीबाणी म्हणजे एखादा पेज प्रसंग निर्माण झाला त्यावेळेस आणीबाणी लागू केली जाते. बरोबर. बघा, फॉर एक्झाम्पल 3 प्रकारचे आणीबाणी आहेत आपल्या: नॅशनल इमर्जन्सी, राष्ट्रीय आणीबाणी, स्टेट इमर्जन्सी, राज्य आणीबाणी. तिसरं आहे तुमचं तिसऱ्या नंबरला तुमचं असणार आहे आर्थिक आणीबाणी, फायनान्स इमर्जन्सी. हे 3 प्रकारची आणीबाणी आहेत. पहिली जी आहे ती तुमची 352 मध्ये आहे, 356 मध्ये आहे आणि 360 मध्ये आहे. तर बघा, आता हे जे 20 आणि 21 कलम जे आहेत ते फक्त तुमचे ह्या 2 आणीबाणी लागू झाल्यात. 2 नाही, 1 आणीबाणी 352 या ग्राउंडवरच हे सस्पेंड होतात. या ग्राउंडवर होत नसतात, या 2 ग्राउंडवर. 356 360 नुसार 20 आणि 21 सस्पेंड, म्हणजे बाकीचे फंडामेंटल राईट सस्पेंड होत नाहीत. 352 नुसार हे जे 2 कलम सोडले, 20 आणि 21, अदर रेस्ट ऑफ फंडामेंटल राईट्स हॅव बीन सस्पेंडेड ड्युरिंग नॅशनल इमर्जन्सी ऑन दी ग्राउंड ऑफ वॉर. जर वॉर झाला असेल एक्सटर्नल तरच. राज्य धोरण पुढचं वैशिष्ट्य आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे
चला पुढचा पॉईंट घेऊया आपण माझा. बघा, डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्यामध्ये राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्वे हे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये दिलेली आहेत. त्यांचे 3 भागात वर्गीकरण करता येईल. बघा, पहिला म्हणजे सामाजिक, दुसरा म्हणजे गांधीवादी, 3 म्हणजे उदारमतवादी. ठीक आहे, सामाजिक, गांधीवादी आणि उदारमतवादी. आपण त्याला बुद्धिवादी पण म्हणू शकतो. ठीक आहे, बुद्धिवादी. मग सामाजिक, गांधीवादी आणि उदारमतवादी, बुद्धिवादी या राज्य धोरणाची ती मार्गदर्शक तत्वे आहेत. ही या 3 ग्राउंड्सवर ती डिवाइड केली जातात. म्हणजे डीपीएसपी आपण आयरिश घटनेकडून घेतलेत. डॉक्टर बी आर आंबेडकरांनी त्यांचं ओपिनियन सांगितलं. त्यांनी सांगितलं की राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत हे भारतीय राज्यघटनेचे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे, असं डॉक्टर बी आर आंबेडकर म्हटले होते. आणि त्यांनी राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये या गोष्टी ऍड केल्यात. कुठल्या? डीपीएसपीच्या. डीपीएसपी आपल्या कोणत्या पार्ट मध्ये? 4 पार्ट मध्ये. भाग 4 कलम 36 पासून कलम 51 मध्ये आपल्याला डीपीएसपी देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, आणि अशा प्रकारे जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. मग पुढचा मुद्दा असा आहे, आपल्याला क्लिअर कट आहे, तो म्हणजे सामाजिक. बघा, तसे डीपीएसपी आहेत. डीपीएसपीचा एक मेन गोल काय? जनतेला सामाजिक म्हणजे सोशल, पॉलिटिकल, इकॉनॉमिक जस्टिस प्रदान करणे आणि एक वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य निर्माण करणे. ठीक आहे, ज्या प्रकारे फंडामेंटल राईट्स आपल्याला दिले गेले होते आपल्या अधिकारांच्या प्रोटेक्शनसाठी, आपल्या अत्याचार करून ऑथॉरिटी त्यासाठी, सिमिलरली, ठीक आहे, सिमिलरली डीपीएसपी इज फॉर द गव्हर्नमेंट. जनतेने यांना निवडून दिले कशासाठी? की यांनी वेलफेअर राज्य निर्माण करावे, यांनी चांगल्या चांगल्या स्कीम आणावे, यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय प्रदान करावा. म्हणून सामाजिक व आर्थिक लोकशाहीच्या या आदर्शांना चालना देणे हे मार्गदर्शक तत्वांचे उद्दिष्ट आहे. भारतामध्ये कल्याणकारी राज्य स्थापन करण्याचा यांचा प्रयत्न आहे. जसं की अर्थात मूलभूत हक्कांवर गदा आल्यास ज्याप्रमाणे न्यायालयात दाद मागता येते, त्याप्रमाणे मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत न्यायालयात जाता येत नाही. म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास ते न्यायालयाकडून लागू करून घेता येत नाही. ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे डीपीएसपीचं जर उल्लंघन झालं तर आपण यांच्या अगेन्स्ट न्यायालयात जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. मूलभूत अधिकारांचं समजा फंडामेंटल राईट्सचं जर उल्लंघन केलं ऑथॉरिटीने, आपण डायरेक्ट न्यायालयात जाऊ शकतो अंडर आर्टिकल 32 सुप्रीम कोर्ट, अंडर आर्टिकल 226 हायकोर्ट. ओके, म्हणून असे असले तरी देखील ही जी तत्वे आहेत ही देशाच्या राज्यव्यवस्थेसाठी मूलभूत स्वरूपाची आहेत आणि या तत्वानुसार कायदे करणे राज्याचे कर्तव्य आहे आणि असे राज्यघटनेतच म्हटलेले आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे या तत्वांचे पालन करण्याचे राज्य अधिकाऱ्यांना नैतिक बंधने आहेत. स्वार्थात या तत्वामागील खरी शक्ती जी आहे ती राजकीय म्हणजेच जनमत ही आहे, तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके, चला पुढचा पॉईंट बघा माझा याच्यामध्ये. भारतीय राज्यघटना ही मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या संतुलनाच्या ठीक आहे, आणि अशा सर्वोच्च न्यायालयाने मीना मिल खटल्यामध्ये, मिनर्वा मिल्स, ते मीना मिल चुकून झालं, ते त्याला आपण काय म्हणतो? मिनर्वा मिल्स म्हणतो. मिनर्वा मिल खटल्यामध्ये असे म्हटलेले आहे. ठीक आहे, म्हणजे मूलतः घटनेमध्ये 7 मूलभूत हक्कांची तरतूद होती, परंतु 44वी जी घटना दुरुस्ती झाली, 44वी म्हणजे 44th कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1978,
78 झालं, ते चुकून 98 झालं, 78 एकदम बरोबर आहे. ठीक आहे. 44वी घटना दुरुस्ती झाली 1978 यानुसार मूलभूत हक्कांच्या सूचीतून मालमत्तेचा हक्क कलम 39 वगळण्यात आलेला आहे. 39 नाही, तो कलम 31 आहे. ठीक आहे. ही सगळं प्रिंट मिस्टेक झालेली आहे बरं, आपल्याला समजून घ्या. मालमत्तेचा हक्क हा राज्यघटनेच्या भाग किती मध्ये होता? 12 मधील कलम 300A अंतर्गत आता कायदेशीर हक्क त्याला केलेला आहे. तुम्हाला ऑलरेडी मी हा डेटा सांगितलेला आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया डायरेक्ट. आता मूलभूत कर्तव्य. आपल्या राज्यघटनेचं पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मूलभूत कर्तव्य. बरोबर. बघा, मूळ राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची आपण तरतूद नव्हती. ऍक्च्युली बघा, मूळ राज्यघटना म्हणजे कोणती? 26 नोव्हेंबर 1949 ला याला आपण होतो मूळ राज्यघटना. मूळ राज्यघटना. बरोबर. ही जी मूळ राज्यघटना आहे, या मूळ राज्यघटनेमध्ये हे तत्व नव्हतं, मूलभूत कर्तव्य हे ऍड नव्हते. हे ऍड केले गेले केव्हा? 76वी घटना दुरुस्ती. 76 नाही, 42वी घटना दुरुस्ती 1976. 42nd अमेंडमेंट ऍक्ट 1978 जेव्हा या वर्षी घटना दुरुस्ती केली गेली त्यावेळेस हे वैशिष्ट्य आपल्या घटनेमध्ये ऍड केले गेले होते. ठीक आहे. आणि अशा प्रकारे इथे म्हटलंय बघा, आणि स्वर्णसिंग समितीने, ठीक आहे, ही शिफारस कोणी केली? स्वर्णसिंग समितीने केली होती की आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य ऍड केले जावे. आणि हे आपल्या घटनेच्या कलम किती मध्ये ठेवलेत ना? याला 51A मध्ये ठेवलेले. 51A मध्ये आज टोटल आता 11 ड्युटीज दिल्या गेलेल्या आहेत. पहिले 10 ड्युटीज होत्या, 10 कर्तव्य, आता किती आहेत? 11 कर्तव्य झालेत. 11वं कर्तव्य कधी ऍड झालं? 86वी घटना दुरुस्ती अधिनियम 2002 नुसार आणखी एका मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आला, आणि ते म्हणजे कधी? 2002 मध्ये 86 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. 10+1 11 ड्युटीज आज आहे. आज आपल्या आजच्या घडीला आहे, लक्षात घ्या. 10 प्लस किती? 1. आता पुढे घेऊया आपण पुढचा पॉइंट. भाग 4A मध्ये असं म्हटलेले आहे, राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये फक्त कलम 51A हे एकमेव असं कलम आहे जे मूलभूत कर्तव्यांसाठी आहे, ज्यामध्ये 11 मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. आणि अशी ही राज्यघटनेची पुढील प्रकारे आपण वैशिष्ट्य बघूया. बघा, राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा मान राखणे, भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता यांचे रक्षण करणे, सर्व लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करणे, आपल्या एकात्मिक संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे, नागरिक त्यांच्या हक्कांचा उपभोग घेत असताना त्यांना त्यांच्या मूलभूत कर्तव्यांचे तसेच देशाप्रती, समाजाप्रती व इतर नागरिकांप्रती त्यांच्या असलेल्या कर्तव्यांचे स्मरण करून देण्याचे कार्य घटनेत नमूद केलेली मूलभूत कर्तव्ये करतात. परंतु मार्गदर्शक तत्वांप्रमाणे मूलभूत कर्तव्यांबाबत न्यायालयामध्ये जाता येत नाही आपल्याला. न्यायालयात जाता येते का नाही जाता येत? ठीक आहे. या प्रकारे पुढचा मुद्दा घेऊया. म्हणजे यांचं व्हायलेशन झालं तरी आपण वी कॅनॉट गो टू द कोर्ट, वी कॅनॉट नॉक द डोर्स ऑफ कोर्ट ऑफ लॉ फॉर द व्हायलेशन ऑफ दी फंडामेंटल ड्युटीज. त्यामुळे या पण न्याय प्रविष्ट नाही, तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. चला जाऊया पुढे.
पुढचा मुद्दा घेऊया आपण याच्यामधला आता. तो म्हणजे बघा पुढचं वैशिष्ट्य नेक्स्ट, धर्मनिरपेक्ष राष्ट्र. इम्पॉर्टंट. भारत धर्मनिरपेक्ष आहे का रे? इंडिया सेक्युलर ऑर? हो, इंडिया सेक्युलर आहे. इंडिया इज अ सेक्युलर कंट्री. ठीक आहे, इंडिया सेक्युलर राहिला नसता तर इंडिया मग एक प्रकारे वन रिजन कंट्री राहिला असता, बरोबर की नाही? त्यामुळे जर तुम्ही इफ यू गो टू पाकिस्तान, म्हणजे इफ यू लुक ॲट द पाकिस्तान इज अन इस्लामिक कंट्री. ठीक आहे, त्यांनी स्वतःला इस्लामिक कंट्री घोषित केलेले सिन्स 1947. ठीक आहे, जेव्हा त्यांना इंडिपेंडन्स मिळाला तेव्हापासून. त्यानंतर इफ यू गो टू सम अरेबियन कंट्रीज लाईक सौदी, इट इज ऑल्सो इस्लामिक कंट्री. ठीक आहे, देन नियर इंडिया दॅट इज मालदीव, म्यानमार. एक इंडिया नियर इंडिया एक कंट्री मालदीव आहे, मालदीव. ठीक आहे, दॅट इज ऑल्सो इस्लामिक. सो या प्रकारे अशा बऱ्याचशा देश आहेत जगामध्ये ज्यांनी स्वतःला इस्लामिक कंट्रीज, काही ख्रिश्चन कंट्रीज घोषित केलेले. बट इंडिया हॅज नॉट डिक्लेअर्ड इटसेल्फ ॲज अ हिंदू नेशन, दो मेजॉरिटी ऑफ हिंदूज आर मोर इन इंडिया, बट स्टील नॉट. जगाचा सर्वात सेक्युलर देश म्हटलं तर इंडियाच आहे. सर्वधर्म समभाव. आता हे जे वैशिष्ट्य आहे हे ऑलरेडी आपल्या राज्यघटनेमध्ये ऍड केलेले, कलम 25 ते 28, धर्म स्वतंत्राचा अधिकार. ठीक आहे, सो भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असे भारतीय राज्यघटनेत म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे भारतीय राज्याच्या विशिष्ट असा अधिकृत धर्म कुठला पण नाही. इंडिया इज अ सेक्युलर कंट्री. नो रिलीजन इन इंडिया हॅज वन साइडेड सपोर्ट. ठीक आहे, म्हणजे कोणता पण धर्म इंडियामध्ये एक धर्म नाहीये. ऑल रिलीजन्स हॅव इक्वल स्टेटस. ठीक आहे, सगळ्या धर्मांना समान स्टेटस आहे, समभाव आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मग सेक्युलरचा अर्थ तोच होतो. सेक्युलर म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? सर्व धर्मांना समान दर्जा देणे. नो रिलीजन इज अ स्टेट रिलीजन. ठीक आहे, मग अशा प्रकारे राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष स्वरूप सांगितले गेले. ते अशा प्रकारे असणार बघा. सन 1976च्या 42व्या 42nd घटना दुरुस्ती अधिनियमान्वये भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष या संज्ञेचा समावेश करण्यात आलेला आहे. सेक्युलर हा शब्द कधी ऍड केला गेला भारतामध्ये? 42nd अमेंडमेंट ऍक्ट 1976, तेव्हा याला ऍड केलं गेलं. ओके, या प्रकारे सरनाम्याने भारताच्या सर्व नागरिकांना विश्वास, ठीक आहे, त्यानंतर श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य दिले गेलेले. लक्षात घ्या. आणि याच्यातलं तिसरं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे राज्य कोणालाही कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. सो कलम किती मध्ये? कलम 14 मध्ये म्हटले गेलेले आहे. धर्माच्या कारणावरून कोणत्याही नागरिकाच्या बाबतीत राज्य भेदभाव करणार नाहीये. कलम किती? 15. आणि 5 नंबर असे, सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्व नागरिकांना समान संधी, म्हणजे कलम 16 असणार आहे. सर्व व्यक्तींना अंतप्रवृत्तीचे स्वातंत्र्य आणि मुक्तपणे आपल्या धर्माचे पालन करण्याचे आणि धार्मिक कृत्य करण्याचे, तसेच धार्मिक कार्यक्रम व प्रवचने यांना उपस्थित राहण्याचे स्वातंत्र्य त्यांना अधिकार आहेत. कलम 25. ठीक आहे, असे विविध अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत, तुम्ही लक्षात घ्यायचे.
7 नंबरचा पॉइंट असा याच्यामध्ये, प्रत्येक धार्मिक पंथ किंवा त्यांचा कोणताही भाग यांना धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचा हक्क आहे, कलम 26. ठीक आहे. नंतर विशिष्ट धर्माच्या विकासासाठी कोणताही कर देण्याची सवलत केली जाणार नाहीये, म्हणजे सक्ती, त्याला सक्ती म्हणतो, सक्ती केली जाणार नाही, कलम 27. 9 नंबर, राज्याने चालवलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये धार्मिक शिक्षण दिले जाणार नाहीये, कलम 28. राज्याने चालवलेलं म्हणजे कोणतं? सरकारने चालवलेलं. सरकारी जे पण स्कूल असतील ना, तिथे कुठल्याही प्रकार धर्माचं शिक्षण नसणार आहे. ज्यांनी प्रायव्हेट पर्सनली सुरू केलं धर्मानुसार तिथे केलं जाणार मात्र. ठीक आहे. अशा प्रकारे आपण पुढचा पॉइंट घेऊया. 10 नंबरचा, नागरिकांच्या कोणत्याही गटाला आपली स्वतंत्र भाषा, लिपी किंवा संस्कृती जतन करण्याचा हक्क आहे, कलम 29. 11 नंबर बघा, सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या आवडीनुसार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे, कलम 30. ठीक आहे, कलम 30. या प्रकारे आपण इथे बघू शकतो. पुढचा पॉइंट घेऊया आपण. बारा नंबरचा मुद्दा, सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करण्यासाठी राज्य प्रयत्न करीतील, कलम 44 आहे, 44. धर्मनिरपेक्षतेच्या पाश्चिमात्य संकल्पनेमध्ये धर्म म्हणजे चर्च आणि राज्य म्हणजे राजकारण यामध्ये पूर्ण फारकत सूचित केलेली आहे. म्हणजे धर्म हा वेगळा आणि जे सरकार आहे हे पूर्णपणे वेगळं. हॅव्हिंग नो कनेक्शन विथ इच अदर. जर सरकार हे धर्माशी कनेक्टेड असेल, धर्म सरकारशी कनेक्टेड असेल, ऑब्विस आहे की तिथे मायनॉरिटी जे आहे त्याच्यावर अत्याचार होण्याची शक्यता जास्त करून होऊ शकते. ठीक आहे. म्हणून भारतासारख्या बहुक्षम किंवा बहुधर्मीय समाजासाठी धर्मनिरपेक्ष या शब्दाची नकारात्मक व्याख्या लागू पडत नाही. त्यामुळे सर्व धर्मांना समान सन्मान, सर्व धर्म समभाव, क्रिया, धर्माचे समान सर्व रक्षण अशी धर्मनिरपेक्ष शब्दांची विधायक व्याख्या जी आहे ती भारतीय राज्यघटना करते. सो म्हणून भारतीय राज्यघटनेने संप्रदानिक प्रतिनिधित्वाच्या अकॉर्डिंग ठीक आहे जुनी पद्धती रद्द केलेली आहे. आणि याचा अर्थ असा की भारतीय घटनेने कायदेमंडळातील धर्मावर आधारित आरक्षण व धर्मावर आधारित प्रतिनिधित्व रद्द केलेले आहे. सो परंतु पुरेसे प्रतिनिधित्व जे आहे, ठीक आहे, पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्याच्या दृष्टीने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी तात्पुरते आरक्षणाची तरतूद केलेली आहे. बरोबर. म्हणून सार्वत्रिक प्रौढ मताधिकार, पुढचं तत्व काय? सार्वत्रिक प्रौढ मताधिकार भारतीय राज्यघटनेनुसार लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका सार्वत्रिक प्रौढ मताधिकारांच्या आधारे घेतल्या जातात. बरोबर. 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला जात, वंश, धर्म, लिंग, साक्षरता, संपत्ती यांच्या आधारे कोणताही भेदभाव न करता मतदान करण्याचा हक्क आहे. 61वी घटना दुरुस्ती अधिनियम 1988 यानुसार मताधिकाराची वयोमर्यादा 1989 मध्ये 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आली. किती? 21 वरून 18 एवढी करण्यात आलेली आहे. तुम्ही लक्षात घेतपर्यंत ही कोणती अमेंडमेंट झाली? 1988 मध्ये, 89 मध्ये 21वी 88 म्हणजे 61वी जी घटना दुरुस्ती होती 1988 मध्ये, त्यानुसार हा वयोमर्यादेचा जो अंदाज होता, वयोमर्यादेचं वय जो हे चेंज केलं गेलं. पहिले किती वय होतं वोटिंगचं? पहिले जे वोटिंगचं एज होतं ते होतं 18 वर्ष, 18 इयर्स होतं. नंतर मग 61वी घटना दुरुस्ती केली गेली 1988 मध्ये,
आणि यानुसार जे वोटिंगचं एज आहे ते 21. 21 केले गेले. म्हणून देशाचा अवाढव्य आकार, खूप लोकसंख्या, प्रचंड गरिबी, सामाजिक असमानता आणि बहुतांशी निरक्षरता हे घटक लक्षात जर तुम्ही घेतले तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार लागू करणे हा राज्यघटनाकारांनी केलेला धाडसी व एक लक्षणीय प्रयोग होता. म्हणून सार्वजनिक प्रौढ मताधिकारामुळे लोकशाहीचा पाया व्यापक होतो. म्हणून सर्वसामान्य लोकांचा स्वाभिमान व प्रतिष्ठा वाढते आणि समानतेच्या या तत्वाचे समर्थन होते. अल्पसंख्याकांना त्यांच्या हिताचे रक्षण करणे शक्य होते आणि दुर्बल घटकांमध्ये नवीन आशा निर्माण होऊन त्यांची क्षितिजे जी असतात ती विस्तारली जातात. त्यांची क्षितिजे काय असतात, विस्तारले जातात. सो इथपर्यंत मला लक्षात असणं गरजेचं आहे. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे एकेरी नागरिकत्व. व्हेरी इम्पॉर्टंट. मला एक सांगा, हे जे तत्व आहे आपलं एकेरी नागरिकत्व, आपण हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतलेले? सिंगल सिटिझनशिप आपण कुठून घेतली? Anyone else can tell me from which country we have taken this? कोणी सांगेल कुठून घेतलेली आपण? एकेरी नागरिकत्व आपण कोणत्या देशाकडून घेतलं? एनीवन कॅन टेल मी? बघा, एकेरी नागरिकत्व ही जी आपण सिस्टम आहे ही आपण कुठून घेतलेली आहे? एकेरी नागरिकत्व आपण ही जी सिस्टम ही कॅनडाकडून घेतलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे जरी भारतीय राज्यघटनेचे स्वरूप जे आहे संघराज्यीय, सगळ्यांना आवाज येतोय का माझा? हो. ओके. जरी भारतीय राज्यघटनेचे स्वरूप हे संघराज्य असले व त्यात केंद्र व राज्य अशी दुहेरी राज्य व्यवस्था असली तरी त्यात भारताचे नागरिकत्व अशा एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे. आपण अमेरिकेला कसं, अमेरिकेमध्ये डबल सिटिझनशिप आहे, त्यांच्या केंद्राची वेगळी असते, राज्यांची वेगळी असते, बरोबर. आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये व्यक्ती जी असते केवळ अमेरिकेची नागरिक नसते, तर ती ज्या विशिष्ट राज्यातील रहिवासी असते त्या राज्याचाही तो भाग असतो, तो नागरिक असतो, भाग नाही नागरिक असतो. आता जर समजा आपली नागरिकत्व आपलं कुठलं आहे, महाराष्ट्राचे. नागरिकत्व महाराष्ट्राचं असं आहे का? आपलं नाहीये. नागरिकत्व भारताचा आहे, याचा अर्थ आपण कोणत्याही राज्यात गेलो तरी आपण भारताचा पार्ट आहोत, आपण त्या राज्याचा पार्ट आहोत, बरोबर. या प्रकारे. म्हणून त्यामुळे व्यक्तीची निष्ठा राज्य व केंद्र अशा दोन प्रती असते आणि केंद्र व राज्य दोघांनीही दिलेल्या हक्कांचा ती उपभोग घेते. ठीक आहे. पॉईंटकडे जाऊया आपण. बघा, पुढचा मुद्दा असा आहे, भारतामध्ये मात्र कोणत्याही राज्यामध्ये जन्म झाला असेल किंवा कोणत्याही राज्यात तुम्ही वास्तव्य करत असाल तरी सर्व नागरिकांना पूर्ण देशभर नागरिकत्वाचे समान राजकीय आणि नागरी अधिकार असतात आणि आदिवासी क्षेत्रे, जम्मू आणि काश्मीर इत्यादी वगळता त्यांच्यात कोणताही भेदभाव केला जात नाही. पहिले असं होतं, जेव्हा 370 लागू होतं जम्मू काश्मीर, सिटिझनशिप नव्हती. जम्मूचा नागरिक हा भारताचा आणि त्यांच्या राज्याचा सिटिझन असणार.
आपण मात्र फक्त भारताचे असणार, आपण जम्मूचा भाग नसणार. याची ही प्रोसेस होती 370. म्हणून जर इफ यू गो टू जम्मू काश्मीर फिरायला जर तुम्ही तिथे जायचे अगोदर, म्हणजे कोणी जायचे, ते लोक हे विचारतात की यू आर फ्रॉम इंडिया, आर यू फ्रॉम इंडिया, म्हणजे आपण इंडियाचे आहोत, म्हणजे मग हे कुठले, बरोबर. म्हणून 370 कलम जे काढलं, दॅट वॉज राईट प्रॉपर डिसिजन. आणि नागरिकत्व वेगळं फक्त यालाच होतं, फक्त दुहेरी नागरिकत्व. तर याचं ते 370 काढलं, याला आपण एकत्र करून टाकलं, जोडलं भारताला. म्हणून एकेरी नागरिकत्वाने सर्व लोकांना समान हक्क अशी घटनेत तरतूद असली तरी भारतात सांप्रदायिक दंगे, वर्ग संघर्ष, जातीजातींमधील वैमनस्य, भाषिक दंगली व वांशिक विवाद दिसून येतात. भारत हे संयुक्त व एकात्मिक राष्ट्र असेल हे घटनाकारांनी उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण प्रत्यक्षात आलेले नाहीये. म्हणून याचा अर्थ असा होत नाहीये, तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे. पुढचा मुद्दा बघा, स्वतंत्र संस्था. पुढचं वैशिष्ट्य काय? स्वतंत्र संस्था. भारतीय राज्यघटनेने केंद्र व राज्य सरकारांची कायदे मंडळे, कार्यकारी यंत्रणा आणि न्याय व्यवस्था अशा शासनाच्या तीनही अंगांची तरतूद तयार केलेली आहे. शिवाय काही स्वतंत्र संस्थांचीही तरतूद यामध्ये केलेली आहे. सो अशा संस्था भारत सरकारच्या लोकशाही पद्धतीच्या संरक्षक व्यवस्था व्हाव्यात असे राज्यघटनेला अपेक्षित आहे. सो या संस्था खालीलप्रमाणे आहेत, तुम्हाला मी सांगतो वन बाय वन. पहिला आहे निवडणूक आयोग. निवडणूक आयोग, बरोबर. बघा, संसद, राज्य विधिमंडळे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या मुक्त व न्याय निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी, ठीक आहे, सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाची अपॉइंटमेंट केली, म्हणजे त्यांना नेमलेलं आहे, बरोबर. दुसरा आहे भारताचा महालेखा परीक्षक. केंद्र आणि राज्य सरकारचे लेखापरीक्षण करण्यासाठी तो सार्वजनिक निधीचा संरक्षक असतो आणि सरकारी खर्चाच्या कायदेशीर बाबी व औचित्याविषयी टिप्पणी करतो. 3 नंबर केंद्रीय लोकसेवा आयोग 3 नंबरचा आहे. अखिल भारतीय लोक सेवांमध्ये आणि वरिष्ठ नागरी सेवांमध्ये भरतीसाठी परीक्षा घेण्यासाठी तसेच राष्ट्रपतीला शिस्तभंगासंबंधी सल्ला देण्यासाठी. 4 आहे राज्य लोकसेवा आयोग. राज्य सेवांमध्ये भरतीसाठी परीक्षा घेण्यासाठी व राज्यपालाला शिस्तभंगासंबंधी सल्ला देण्यासाठी प्रत्येक राज्यात निश्चित कार्यकाल, निश्चित ठरविलेल्या सेवा शर्ती, भारताच्या संचित निधीतून खर्च करणे अशा विविध तरतुदीतून राज्यघटना या संस्थांचे स्वातंत्र्य सुनिश्चित करत असते, बरोबर. पुढचं वैशिष्ट्य बघा, आणीबाणी विषयक तरतुदी. शेवटचं आपलं वैशिष्ट्य आहे आता. राष्ट्रपती असाधारण परिस्थिती प्रभावीरित्या हाताळण्यासाठी या दृष्टीने भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणी विषयक तपशीलवार तरतुदी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये बघा देशाचे सार्वभौमत्व नंबर 1, एकता, अखंडता, सुरक्षितता, लोकशाही राजकीय व्यवस्था आणि राज्यघटना यांचे संरक्षण करणे हा या तरतुदीमध्ये समाविष्ट करण्यामागचा हेतू आहे. ठीक आहे, तरतुदी ह्या करण्यामागचा हेतू आहे. राज्यघटनेमध्ये 3 प्रकारची आणीबाणीची परिस्थिती सांगितलेली आहे, ठीक आहे, जी मी तुम्हाला पुढे वन बाय वन सांगतो. ही 3 प्रकारची परिस्थिती कुठली कुठली बघा. पहिलं जे आहे ती म्हणजे युद्ध, परकीय आक्रमण, पहिलं जे आहे ते म्हणजे बघा युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव यामुळे उद्भवणारी राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. कलम किती? 352. 2 नंबर आहे राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडल्यामुळे उद्भवणारी राज्यातील आणीबाणी राष्ट्रपती राजवट कलम 356.
कलम किती 356 किंवा केंद्राच्या आदेशांचे पालन करण्यात आलेले अपयश कलम 365 भारताचे आर्थिक स्थैर्य किंवा पत यांना धोका उत्पन्न झाल्यामुळे उद्भवणारी आर्थिक आणीबाणी कलम 360. सो या प्रकारे या आणीबाणीचं स्वरूप याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट केलेलं आहे 3 याच्यामध्ये. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे याच्यातला एक शेवटचा पॉईंट राहिलेला आहे तो आपण घेऊया. लास्ट पॉईंट याच्यामध्ये असं आहे की आणीबाणीच्या याच्या लास्ट पॉईंट असं आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार सर्वात बलवान होते. लक्षात घ्या, राज्य पूर्णपणे केंद्राच्या नियंत्रणाखाली येतात आणि अशा परिस्थितीत राज्यघटनेमध्ये औपचारिक दुरुस्ती न करता संघराज्य संरचना एकात्मिक संरचना बनते आणि सर्वसामान्य स्थितीमध्ये संघराज्य असणाऱ्या राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणीबाणीच्या काळात एकात्मिक स्वरूपामध्ये परिवर्तित होते आणि हे भारतीय राज्यघटनेचे विलक्षण वैशिष्ट्य आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून त्रिस्तरीय सरकार बघा, इतर संघराज्य राज्यघटनांप्रमाणे सुरुवातीला भारतीय राज्यघटनेमध्ये दुहेरी राज्यव्यवस्थेची तरतूद होती आणि केंद्र व राज्य यांचे संघटन आणि अधिकार याबाबतच्या तरतूद देखील त्याच्यामध्ये स्पष्ट केलेल्या होत्या. हा डेटा पुढचा जो आहे आपला हा थोडासा जास्त डिटेलमध्ये आहे. त्यांनी हे म्हटलेले की बघा, पुढील काळात 73 म्हणजे 73 घटना दुरुस्ती अधिनियम 1992 व 74 74 घटना दुरुस्ती अधिनियम 1992 यानुसार सरकारच्या तिसऱ्या स्तराचा म्हणजे स्थानिक समावेश करण्यात आला होता आणि अशी व्यवस्था जगातील इतर कोणत्याही राज्यघटनेमध्ये आढळत नाहीये. सो म्हणून 73 घटना दुरुस्ती अधिनियम 1992 यानुसार राज्यघटनेमध्ये नवीन भाग 91 आणि नवे परिशिष्ट 11 यांचा समावेश करून पंचायतींना लक्षात घ्या ग्रामीण स्थानिक सरकार घटनात्मक मान्यता दिली गेलेली आहे. सो याचप्रमाणे 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992 यानुसार राज्यघटनेत नवीन भाग 9A आणि नवे परिशिष्ट 12 यांचा समावेश करून नगरपालिकांना शहरी स्थानिक सरकार घटनात्मक मान्यता दिली जाते. सो अशा प्रकारे हे आजचं आपलं सगळं याच्यामधले टॉपिक्स होते. तुमचे काही क्वेश्चन वगैरे असतील तर विचारा मला आणि आजचं आपलं इथे एंड करूया सेशन. You are having any question, ask me right now. So otherwise we will end the class. सर आता शिकवलं त्याच्याबद्दल क्वेश्चन नाहीये. माझा क्वेश्चन आहे की ही जी आता एक्झाम आहे ना 11 एप्रिलला, तर त्याच्यामध्ये ज्यांचे हॉल तिकीट्स आहेत त्यांनाच ना, म्हणजे गेल्या वर्षी ज्यांनी अप्लाय केलं त्या लोकांसाठीच आहे? हो, त्यांनाच एक्झाम आहे. त्यांच्यासाठीच आहे ना? हो, त्यांच्यासाठीच आहे. आणि दुसरं म्हणजे लास्ट संडेला तुम्ही जे लेक्चर घेतलेलं ना त्याची स्लाइड्स हव्या होत्या सर, कारण का मी जे तुम्ही लेक्चर घेताना ते लिहून काढते बुक मध्ये पुरं, कारण माझ्याकडे बुक्स नाही आहेत. बरोबर, तुम्हाला एक काम करा, तुम्हाला शेअर कसा करून द्या. मॅडम कडे पाठवून दिलं तरी चालेल, नाही तुम्ही माझा ईमेल आयडी, तुमचा मेल आयडी असेल त्यांच्याकडे पाठवून द्या. तुमचा मेल आयडी पाठवून द्या. ठीक आहे सर. ती पीपीटी आहे ना, त्यामुळे तुम्हाला मेल आयडी वरच द्यावं लागणार. ठीक आहे, चालेल. तेवढंच फक्त तिला पोर्शन तरी चालेल, कारण का मी लिहून काढते, मला बरं पडतं वाचायला. ओके सर, थँक्यू. चला स्टॉप करूया आजचा क्लास आपण. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू सो मच.